नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. मी सकाळी ऑफिससाठी निघालो होतो. नाश्त्याला खाली आलो. येऊन बघितलं तर काय आज होते नूडल्स. जनरली गुरुवारी नाश्त्याला आहे ना डोसा असता किंवा उत्तप्पा असतो. पण आज नूडल्स होते. त्याच्यामुळं आहे ना मी आज ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करणार आहे. थोडा पाऊस कमी दिसतोय आज, उघड दिल्यासारखा. आज मी ऑफिससाठी थोडं लवकर निघलो होतो आणि त्याच्यात नाश्ता नाही केलेला आहे मी. त्याच्यामुळं आणखीनच लवकर होतं आहे. जवळपास मी जनरली 8:30 वाजता जवळ असतो त्या एरियामध्ये आणि आता साधारणतः 8 वाजलेले. तर मी त्या कालीपिलीमध्ये चाललेलो आहे आता बसायला. तिथं गेलो आणि कालीपिली बघितली. ती काही भरलेली नव्हती. म्हणजे मी पहिलंच बसणार होतो. थोडं लवकर असल्यामुळं असं झालं. मग त्याच्यामुळं मी काय केलं ना, कालीपिलीमध्ये बसलो नाही मी. मी काय केलं, डायरेक्ट सिटी बसमध्ये बसलो आणि आता सिटी बसनी ऑफिसला चाललेलो आहे. ऑफिसला जाताना आज काही पाऊस लागला नव्हता आणि विशेषतः रस्त्यावर पण जास्त पाणी दिसत नव्हतं. काही काही ठिकाणी पाणी होतं, जे की डोंगरावरतून जे झरे वगैरे येतात त्याचं पाणी असतं. ते पाणी रस्त्यावरच येतं डायरेक्ट. आणि रस्ते बऱ्यापैकी कोरडे होते आणि बऱ्यापैकी मोकळे पण होते, कारण मी लवकर ऑफिसला चाललो होतो आज. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी डे बेसिसवर पी जी घेतलेला आहे. तर त्याचं एक कारण होतंच असं की मी जेवणच करत नव्हतो पी जीमध्ये, फक्त नाश्ताच करत होतो. त्याचं दुसरं एक आणखी कारण होतं की इतक्या दिवस आहे ना मी माझ्या रूमवर फक्त एकटोच राहत होतो. इथे काल आहे ना एक पर्सिस्टंटमध्ये न्यू जॉइनर होता. त्यांनी रूम घेतलेली आहे आणि तो फ्रेशर होता आणि महाराष्ट्रीयन होता. त्याच्यामुळं मी मराठीत बोललो त्याच्यासोबत. त्याच्यामुळे तो म्हणला मी इथंच राहतो म्हणे, कारण बाकीकडं थोडा लँग्वेज बॅरियर असतो त्यांना म्हणून. आणि सध्या मार्केट भरपूर खराब आहे. मी त्याच्यासोबत बोललो, तो नाशिकचा आहे. तर तो मला बोलला की त्याच्याकडं जवळपास 4 जॉब ऑफर होत्या. फ्रेशर आहे हा तो आणि चांगल्या एम-एन-सीच्या होत्या. म्हणजे TCSची पण होती म्हणे, इन्फोसिसची पण होती आणि आता तो पर्सिस्टंटला जॉईन झालेला आहे. तर जॉईन व्हायचं कारण हे पण आहे म्हणे की पर्सिस्टंटने लगेच जॉईनिंग दिली. एम-एन-सीज होत्या त्या 5 ते 6 महिन्यानंतर जॉईनिंग देणार होत्या, म्हणून त्यांनी फक्त पर्सिस्टंट जॉईन केली. म्हणजे आता भरपूर लोक म्हणतात मार्केट खराब आहे. 8:30च वाजलेले आहे आणि मी ऑफिसमध्ये आलेलो आहे. आता डायरेक्ट कॅन्टीनकडे जातो आहे नाश्ता करायला. मी ऑफिसमध्ये थोडं लवकरच आलेलो आहे आज. 8:30च वाजले होते कारण. आणि इथे ना झाडायचं काम चालू होतं, कारण भरपूर दिवसानंतर पाऊस थांबलेला आहे. आणि मागे मी 3 व्हिडिओपासून दाखवतो आहे तुम्हाला, ते चेंबर जे होतं ते ओव्हरफ्लो होत होतं. फायनली त्याच्यातलं पाणी थांबलेलं आहे, कारण पाऊस थांबलेला आहे म्हणून थांबलेलं आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर ते परत चालू होईल. आता हे रस्ते पण असे झाडायचे काम चालू आहे, कारण सकाळी मी थोडं लवकर आलेलो आहे. मी कॅन्टीनमध्ये नाश्ता करायला जात होतो, तेच मला सूर्यनारायणांनी दर्शन दिलं आणि मी 5 एक मिनटं बाहेरच थांबलो उन्हामध्ये आणि नंतर आतमध्ये गेलो नाश्ता करायला. नाश्ता करायला आज मी घेतली होती इडली आणि इडली ऑर्डर करून मी पाणी पिण्यासाठी गेलो होतो. तर त्या ज्या काउंटरवर आहे ना, मला ऑलरेडी त्यांनी म्हणजे नाश्ता रेडी करून ठेवला होता तिथं. इडली आणि सांबार वगैरे दिलं होतं. मग मी त्यांना सांगितलं मी सांबार खात नाही. तर त्यांनी मग मला इडलीवर चटणी टाकून दिली होती, कारण जे चटणी दिली होती ती छोट्या ह्याच्यात होती म्हणून. मग मी नाश्ता वगैरे केला. नाश्ता केल्यानंतर मी चहा घेतला आणि चहा घेऊन मी ऑफिसच्या बाहेर पडलो. तर बाहेर पडल्यानंतर आहे ना, भरपूर जास्त ऊन पडलं होतं, पहिल्यापेक्षा जास्त. आणि आता मी चाललो होतो ऑफिसमध्ये काम करायला. मी डायरेक्ट कॅन्टीनमध्ये आलो होतो आणि आता ऑफिसमध्ये जाताना साधारणतः 9:30 झाले होते मला. आता मी ना काम वगैरे करून झालेलं आहे माझं आणि दुपारी चक्कर मारण्यासाठी मी ना बाहेर आलेलो आहे. या अशा बाहेरच्या फरच्या धुत असताय लोक. खूप काळजी घेतली जाते बरं का या गोष्टीची कंपनीमध्ये. क्लीननेसवरती भरपूर भर आहे. समोर पाऊस चालू आहे आणि इथं पाऊस नाही चालू आहे. हार्डली अर्धा किलोमीटरवर पाऊस चालू आहे. जवळच आहे. आणि ह्या डोंगरावर आहे ना भरपूर जनावर चरायला वगैरे निघतात ना लोक. बघा हे वरती जात आहे ना, हे जनावर आहे एकदम छोटे छोटे दिसत आहे व्हिडिओमध्ये. आणि या गाया वगैरे ज्या वरती चरायला जात आहे आता.
थोडंसं ऊन पडलं होतं म्हणून मी चक्कर मारायला आलो होतो खाली, कारण 4-5 दिवसापासून ऊन नाही आहे. तर ऊन पडलेलं आहे आणि चक्कर मारायला आलो ऑफिसच्या बाहेर, तर लगेच पाऊस पडायला लागलेला आहे. थोडा-थोडा पाऊस चालू झालेला आहे. त्याच्यामुळं आता इथं आहे असं केलेलं आहे, इथं थांबलेलो येऊन मी. आणि हे झाड एकदम भारी वाटतं. एक नंबर वाटतं डायरेक्ट. केळीच्या पानासारखे पानं आहे याचे. छोटेसे येतील थोडेसे, पण एकदम भारी आहे. दिसायला एकदम भारी दिसता. याला असं येतंय. पण वेली टाईपच फुल आहे. असं वेली टाईप वाढतं ते. हे असं वरती जातं ते वेलीसारखं. हे बसण्याची जी जागा केलेली ना, ही पण ओली झालेली. त्याच्यामुळे इथं पण बसता नाही येते मला. त्याच्याच बाजूला हे शोचे केतडीसारखे झाड आहे. सापासारखे वाटतं डायरेक्ट यांच्यामुळे या. जोरात पाऊस चालू झालेला आहे. मी लवकर पळून जायला पाहिजे होतं ऑफिसमध्ये असं वाटतंय मला आता. कारण हा किती वेळा थांबेल माहीत नाही आणि माझ्याजवळ छत्री पण नाही इथं जवळ. त्याच्यामुळे वेट करतो आता मी थोडा वेळ इथं. पाऊस थांबे तोपर्यंत आणि मग जातो ऑफिसमध्ये. पाऊस कमी झालेला आहे. चालू आहे पण कमी आहे थोडा. मी जातो निघून, परत जर अडकलं ना तर भरपूर वेळ पाऊस थांबत पण नाही इथे. तर आता पावसातच निघालेलो आहे. आलो मी ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये येता येता आहे ना, तिथं गार्डनमध्ये ना हे सोनचाफ्याचं झाड दिसलं होतं मला आणि त्याला हे फूल आलेलं होतं. मग येता येता मी घेऊन आलो. मला भरपूर आवडतं सोनचाफ्याची झाडे. आमच्या एरियामध्ये ना सोनचाफ्याचे जास्त झाडं नाही आहे बरं का. म्हणजे मी शहरात पण राहिलेलो आहे संभाजीनगरला आणि गावात पण राहिलेलो आहे. तर आमच्याकडं सोनचाफा इतका फेमस नाही आहे. किंबहुना भरपूर लोकांना माहीतच नाही तो. मी सगळ्यात आधी सोनचाफा आहे ना नाशिकला बघितला होता, जेव्हा मी कॉलेजला होतो आणि मला पहिली नोकरी पण नाशिकलाच लागली होती. तर तेव्हा मी बघितला होता. तेव्हापासून मला सोनचाफा माहीत आहे आणि मी 2-3 वर्षाआधी सोनचाफ्याचं झाड घरी पण लावलेलं आहे. पण त्याला काही म्हणजे त्याचा नरच पुढं गेलेला आहे. जो कलम असतो तो आलेलाच नाही आहे. त्याच्यामुळे ते उपटून टाकावं लागणार आहे मला झाड. तर आता मी निघालेलो आहे ऑफिसच्या बाहेर आणि अशी क्लिनिंग चालू आहे साधारणतः ऑफिसमध्ये. भरपूर वरती फोकस असतो ऑफिसमध्ये. इथे जे माणसं आहे कायम क्लिनिंग करतानाच दिसतील तुम्हाला. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.